मित्रांनो, आयुष्यात बदल घडतोय हे नेहमी मोठ्या घटनांमधूनच समजत नाही. कधी कधी आपल्या आयुष्यात होणारे छोटे छोटे बदलच आपल्याला सांगत असतात की आपण आता पूर्वीसारखे राहिलेलो नाही. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतो, आपल्या सवयी बदलतात, लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि हळूहळू आपल्या आयुष्यात कोणाला महत्त्व द्यायचं आणि कोणापासून अंतर ठेवायचं हेही आपल्याला समजू लागतं. कदाचित आज तुमच्याकडे खूप पैसा नसेल, कदाचित तुम्हाला अजून मोठं यश मिळालेलं नसेल, कदाचित तुमची स्वप्न अजून पूर्ण झालेली नसतील, पण तरीही तुमच्यात काही असे बदल झाले असतील जे तुम्हाला स्वतःलाच जाणवत नसतील. पूर्वी ज्या गोष्टींवर तुम्ही तासनतास विचार करायचात त्या आता तुम्हाला फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. पूर्वी प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणारे तुम्ही आता स्वतःच्या मनशांतीला महत्त्व देत असाल. पूर्वी लोक काय म्हणतील याची चिंता करणारे तुम्ही आता स्वतःला काय योग्य वाटतं याचा विचार करत असाल. पूर्वी चुकीच्या नात्यांना धरून ठेवणारे तुम्ही आता स्वतःच्या आयुष्यात कोण असावं आणि कोण नसावं याचा विचार करू लागला असाल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इतरांपेक्षा स्वतःच्या कालच्या रूपाशी स्पर्धा करावीशी वाटत असेल. जर असं होत असेल तर समजा तुमच्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. कारण आयुष्य बदलण्याची सुरुवात नेहमी बाहेरून होत नाही, ती आधी आपल्या विचारांमध्ये होते. एक दिवस अचानक तुम्हाला जाणवतं की मी पूर्वीसारखा राहिलो नाही. ज्या गोष्टींवर पूर्वी राग यायचा त्यावर आता शांत राहता येतं. ज्या लोकांना गमावण्याची पूर्वी भीती वाटायची त्यांच्याशिवायही स्वतःला सांभाळता येतं. ज्या चुका तुम्हाला सतत त्रास द्यायच्या त्याच चुका आता तुम्हाला शिकवण देतात. आणि ज्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही पूर्वी दुर्लक्ष करायचात त्याच गोष्टी आता तुम्हाला आनंद देऊ लागतात. हा बदल कदाचित तुम्हाला छोटा वाटेल, पण हाच छोटा बदल पुढे तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशी 10 स्पष्ट चिन्ह जी सांगतात की तुमचं आयुष्य हळूहळू बदलत आहे आणि तुम्ही आतून अधिक समजूतदार, मजबूत आणि सकारात्मक होत आहात. कदाचित या 10 पैकी काही चिन्ह तुमच्यात आधीपासूनच असतील आणि जर ती असतील तर स्वतःला कमी समजू नका. कारण तुमचं आयुष्य अजून परिपूर्ण झालेलं नसलं तरी तुम्ही योग्य दिशेने चालायला सुरुवात केली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटचं चिन्ह तुम्हाला स्वतःकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देऊ शकतो. कदाचित तुम्ही ज्या बदलाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात तो बदल आधीच तुमच्यामध्ये सुरू झालेला आहे. चिन्ह क्रमांक 1. तुम्हाला प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज वाटत नाही. मित्रांनो, आयुष्यात बदल घडायला सुरुवात झाली आहे याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं चिन्ह म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज वाटेनाशी होते. एक काळ असा असतो जेव्हा आपण आपल्या प्रत्येक निर्णयापूर्वी विचार करतो. लोक काय म्हणतील, त्यांना वाईट वाटेल का, कोणी माझ्याबद्दल चुकीचं मत बनवेल का, आणि मग दुसऱ्यांना नाराज न करण्यासाठी आपण स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो. पण जसा जसा अनुभव वाढतो तसं एक सत्य समजतं, प्रत्येकाला खुश ठेवणं आपल्या हातात नाही. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी कोणीतरी तुमच्यावर टीका करणारच. तुम्ही योग्य निर्णय घेतला तरी कोणाला तो चुकीचा वाटणारच. म्हणून जर आता तुम्ही लोकांच्या मतापेक्षा स्वतःच्या मूल्यांना आणि निर्णयांना महत्त्व देऊ लागला असाल तर समजा तुमच्यात खूप मोठा बदल झाला आहे. लोकांची मान्यता मिळवण्यासाठी जगण्याऐवजी स्वतःच्या मनाला योग्य वाटेल असं जगायला शिकणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, ही स्वतःची किंमत ओळखण्याची सुरुवात आहे. चिन्ह क्रमांक 2.
आयुष्यात बदल होत असल्याचं दुसरं चिन्ह म्हणजे तुम्ही चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवायला शिकता. पूर्वी एखादं नातं तुटेल या भीतीने आपण अनेक गोष्टी सहन करायचो. कोणी वारंवार अपमान केला तरी शांत राहायचो. कोणी आपला गैरफायदा घेतला तरी दुर्लक्ष करायचो. कारण मनात एकच भीती असायची, हे नातं तुटलं तर. पण नंतर लक्षात येतं, प्रत्येक नातं टिकवणं आवश्यक नसतं. काही लोक आपल्या आयुष्यात आपल्याला शिकवण्यासाठी येतात आणि काही लोक आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात. जर आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून अंतर ठेवताना अपराधी वाटत नसेल, तर हा तुमच्या मानसिक परिपक्वतेचा संकेत आहे. याचा अर्थ प्रत्येकाशी शत्रुत्व करा असा नाही. फक्त एवढंच, जिथे तुमच्या मनशांतीची सतत किंमत मोजावी लागते, तिथे योग्य सीमा ठेवायला शिका. चिन्ह क्रमांक 3, छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळू लागला. तिसरं चिन्ह खूप सुंदर आहे. पूर्वी आनंद म्हणजे महागड्या वस्तू, मोठी सहल, भरपूर पैसा किंवा मोठं यश असं आपल्याला वाटत होतं. पण आता कदाचित शांत सकाळचा चहा तुम्हाला आनंद देतो. कुटुंबासोबत बसून केलेलं साधं जेवण आनंद देतं. एखादं आवडतं गाणं ऐकताना मन प्रसन्न होतं. थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवून शांत बसण्यात समाधान मिळतं. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात मनःशांतीची किंमत वाढली आहे. खरं सुख नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतं. कधी कधी आपल्याला हवं असलेलं सुख अगदी आपल्या आसपास असतं. फक्त ते पाहण्याची नजर बदललेली नसते. जर आता तुम्ही छोट्या क्षणांचाही मनापासून आनंद घेऊ लागला असाल, तर समजा तुमचं आयुष्य आतून समृद्ध होत आहे. चिन्ह क्रमांक 4, इतरांशी तुलना कमी झाली. मित्रांनो, आयुष्य बदलत असल्याचं चौथं चिन्ह म्हणजे तुमची इतरांशी तुलना कमी होऊ लागते. पूर्वी आपण सतत विचार करायचो, त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसा आहे, त्याचं घर माझ्यापेक्षा मोठं आहे, तो माझ्यापेक्षा पुढे गेला, त्याचं आयुष्य किती सुंदर आहे. पण हळूहळू एक गोष्ट समजते, आपण दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करून स्वतःचं आयुष्य मोजू शकत नाही. कारण आपली परिस्थिती वेगळी आहे, आपली सुरुवात वेगळी आहे, आपला संघर्ष वेगळा आहे. म्हणून जर आता तुम्ही इतरांकडे पाहण्यापेक्षा कालच्या स्वतःकडे पाहत असाल आणि विचार करत असाल, मी कालपेक्षा आज थोडा चांगला झालो का, तर समजा तुमची विचारसरणी बदलत आहे. दुसऱ्याला मागे टाकणं हे यश नाही, कालच्या स्वतःला मागे टाकणं ही खरी प्रगती आहे. चिन्ह क्रमांक 5, तुम्ही स्वतःच्या चुका स्वीकारू लागलात. पूर्वी चूक झाली की आपण लगेच कारण शोधायचो. माझी चूक नव्हती, परिस्थितीच अशी होती, त्याच्यामुळे असं झालं. पण आता जर तुम्ही स्वतःला म्हणत असाल, हो माझी चूक झाली, पण आता त्यातून मला काय शिकता येईल, तर तुमच्यात प्रचंड परिपक्वता निर्माण झाली आहे. चूक करणं ही कमजोरी नाही, चूक मान्य न करणं आणि त्यातून काहीही न शिकणं ही खरी समस्या आहे. कारण आयुष्यात प्रत्येकजण चुका करतो, पण काही लोक त्या चुकांमध्ये अडकून राहतात आणि काही लोक त्या चुकांना शिक्षक बनवतात. जर तुमचा दृष्टिकोन मी चूक केली पासून मी यातून काय शिकू शकतो असा झाला असेल, तर समजा तुमच्या आयुष्यातील बदल फक्त बाहेरचा नाही, तर तुमच्या विचारांमध्येही झाला आहे. चिन्ह क्रमांक 6, तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवायला आवडू लागला. पूर्वी शांत बसलं की मनात अनेक विचार यायचे, म्हणून सतत मोबाईल, सोशल मीडिया, मित्रांची गर्दी किंवा कोणत्या तरी कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जायचा. पण आता तुम्हाला थोडा एकांत आवडतो. तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा विचार करता, तुमच्या चुका, तुमची स्वप्न, तुमचं भविष्य आणि तुमच्या खऱ्या इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न करता. हे एक खूप मोठं चिन्ह आहे. कारण स्वतःला समजून घेण्यासाठी कधी कधी गर्दीपासून दूर जाणं आवश्यक असतं. एकटेपणा आणि एकांत यात फरक आहे. एकटेपणा दुखावतो, पण योग्य एकांत आपल्याला स्वतःशी पुन्हा जोडतो. जर आता तुम्हाला स्वतःसोबत शांतपणे वेळ घालवायला आवडत असेल, तर समजा तुम्ही आतून मजबूत होत आहात. चिन्ह क्रमांक 7, तुम्ही प्रतिक्रियेऐवजी विचारपूर्वक उत्तर देता. पूर्वी कोणी काही बोललं की लगेच राग यायचा, लगेच उत्तर द्यायचं, वाद वाढवायचा.
नंतर मात्र पश्चाताप व्हायचा. मी असं बोलायला नको होतं. पण आता कोणी काही बोललं तरी तुम्ही थांबता, विचार करता आणि मग उत्तर देता. कधी कधी तर उत्तरही देत नाही. कारण तुम्हाला समजतं की प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया देण्यासारखी नसते. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. काही प्रसंगी शांत राहणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण असण्याची निशाणी आहे. जर तुमच्या आयुष्यात असा बदल झाला असेल की पूर्वी जिथे तुम्ही 10 मिनिट भांडायचात, तिथे आता फक्त एवढंच म्हणता, ठीक आहे, मला यावर वाद घालायचा नाही, तर समजा तुमच्यात खूप मोठी मानसिक प्रगती झाली आहे. चिन्ह क्रमांक 8. तुम्हाला भविष्यासाठी जबाबदार व्हावंसं वाटतं. फक्त आज काय मिळणार आहे यापेक्षा उद्या काय होईल याचा विचार तुम्ही करू लागता. पैशांची बचत करावी असं वाटतं. आरोग्याची काळजी घ्यावी असं वाटतं. नवीन कौशल्य शिकावं असं वाटतं. कुटुंबासाठी नियोजन करावं असं वाटतं. स्वतःच्या भविष्यासाठी काहीतरी निर्माण करावं असं वाटतं. ही मानसिकता सांगते की तुम्ही फक्त क्षणिक आनंदापेक्षा दीर्घकालीन स्थैर्याला महत्त्व देऊ लागला आहात. आयुष्य बदलताना नेहमी मोठी संधी मिळतेच असं नाही. कधी कधी फक्त एवढा बदल होतो की मला माझ्या उद्याची जबाबदारी आजपासून घ्यायची आहे आणि हाच विचार पुढे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. चिन्ह क्रमांक 9. तुमच्या आयुष्यात शांतता नाटकापेक्षा महत्वाची झाली. 9वं चिन्ह खूप खोल आहे. पूर्वी कोणी तुमच्याबद्दल काय बोलतंय, कोण नाराज आहे, कोणाला तुमच्याबद्दल काय वाटतंय याचा आपण खूप विचार करायचो. पण आता तुम्हाला जाणवतं, प्रत्येक वादात मला उतरायचं नाही, प्रत्येक चर्चेत मला माझं मत सिद्ध करायचं नाही, प्रत्येक व्यक्तीला मला उत्तर द्यायचं नाही. तुम्हाला फक्त शांतपणे तुमचं आयुष्य जगायचं आहे. जर असं वाटू लागलं असेल तर समजा तुम्ही आतून खूप बदलला आहात. कारण वय वाढतं म्हणून माणूस शहाणा होत नाही. अनुभवातून त्याला काय सोडून द्यायचं हे समजतं, तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने शहाणा होतो. चिन्ह क्रमांक 10. तुम्हाला स्वतःची किंमत समजू लागली आहे. आणि आता शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं चिन्ह. तुम्हाला आता हे समजतं की तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर ठरत नाही. कोणी तुमचं कौतुक केलं म्हणून तुम्ही मोठे होत नाही आणि कोणी तुम्हाला कमी लेखलं म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही तुमच्या चांगल्या वाईट बाजू स्वीकारायला शिकता, स्वतःची काळजी घेता, स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणं बंद करता. जर या 10 चिन्हांपैकी काही चिन्ह तुम्हाला स्वतःमध्ये दिसत असतील तर कदाचित तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात आधीच झाली आहे. कदाचित तुमच्याकडे अजून मोठा पैसा नसेल, कदाचित तुमचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नसेल, पण तुमचे विचार बदलत असतील, तुमच्या सवयी बदलत असतील आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असेल तर समजा तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. कारण आयुष्य बदलण्यापूर्वी परिस्थिती बदलत नाही, सर्वात आधी आपण बदलतो. मित्रांनो, जर या 10 चिन्हांपैकी एक जरी चिन्ह तुम्हाला तुमच्यात जाणवत असेल तर कमेंटमध्ये लिहा, हो, माझ्यात बदल होतोय. हा विचार तुमच्या मनाला पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर नक्की करा, जिला किंवा ज्याला स्वतःचं आयुष्य नव्याने घडवायचं आहे. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या विचारांसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलण्याची योग्य वेळ उद्या नाही, ती वेळ आज आहे.